वर्षभरासाठी लागणारा साठवणीचा मसाला तुम्ही मिरच्या कढईमध्ये भाजून बनवत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। कांदा लसूण मसाल्यासाठी मिरची कढईमध्ये का भाजू नये हे आज आपण पाहूया। मिरची कढईमध्ये भाजल्यामुळे त्यातील उष्णता वाढून थोडासा ओलावा निर्माण होतो। ही चटणी कमी काळ टिकते आणि बुरशी येण्याची शक्यता जास्त असते। कांदा लसूण मसाला चटणी बनवण्यासाठी जर मिरच्या कढईमध्ये भाजून घेतल्या तर त्याचा रंग बदलतो, चवही बदलते आणि जी त्याची नैसर्गिक चव रंग असतो तो जसाच्या तसा न राहता तो कमी होतो आणि त्यामुळे चटणीची ही चव आणि रंग बदलतो। तुषार मसालेमध्ये मिरच्या कढईमध्ये न भाजता उन्हामध्ये वाळवूनच कांदा लसूण मसाला पारंपरिक पद्धतीने बनवून दिला जातो। मिरची कढईमध्ये भाजल्यामुळे काय होतं की मिरची कुठे कमी भाजते, कुठे जास्त भाजते, तो किंचित जळलीही जाते आणि ती एकसारखी भाजली जात नाही, त्यामुळे चटणीला कडवटपणा येतो। मिरची भाजल्यामुळे काय होतं की त्यातील तेल शोषून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे चटणी तेलकट आणि चवदार न होता ती जडसर होते। त्यातील पोषण मूल्य आणि फायबर कमी होतात, त्यामुळे ते आपल्या पचनास त्रासदायी ठरतात। मिरच्या भाजल्यामुळे त्यातील नैसर्गिक चव नष्ट होऊन त्या मिरचीपासून बनवलेली कांदा लसूण मसाला चटणी चवीला खमंग बनत नाही आणि फार काळ टिकतही नाही। वर्षभरासाठी लागणारा साठवणीचा कांदा लसूण मसाला बनवायचा असेल तर मिरच्या या उन्हामध्ये वाळवून घेणं योग्य ठरेल।